बाबा सिटी काहून शाळेतून आली? काय झालं सिटी? ताप वगैरे आला का? डोका गरम आहे का? डोका दुखते का तुझ्या? तब्येत बरी नाही वाटत का? अगं नाही ना मम्मी, माझी तब्येत वगैरे ठीक आहे. मग काहून शाळेतून आली तू? आता तर का ते लघवीची सुट्टी झाली असेल. बुट्टी मारून राहिली का शाळेला? चल जा शाळेत जा. जातो ना मम्मी शाळेत, मी कुठं नाही म्हणत आहे. मग आली कशासाठी तू? तिथे शाळेमध्ये तुमच्या बाथरूम बिथरूम आहे. तिकडे का नाही गेली? धावत धावत आली घरी, गदी कुठली नाही तर. मम्मी तुला सांगायचं होतं ना म्हणून आली मी. का सांगायचं होतं मला? मम्मी आवड्यावाला दिसला ना मला, आमच्या शाळेजवळ आहे म्हणून सांगायसाठी आलो. आवडे घे ना मम्मी. गदीच आहे बाई, माझी पोरगी गदीच आहे. घेतली मी आवडे. काय मम्मी, कधी घेतली आवडे तू? मग अशीच घेतली, 2 तास झाले. तू शाळेत गेली आणि मग हो तू गेली शाळेत ना, मग त्याच्यानंतर आला होता आवडेवाला, घेतली त्याच्याजवळून. आता तिकडे गेला असेल तुमच्या शाळेकडे. हो मम्मी, आमचे टीचर वगैरे घेत आहेत म्हणून मी ना धावत धावत आली मम्मी सांगायसाठी. दे ना मम्मी, एक आवडा दे मला. आता शाळेत नाही जात का? आवडा खाता येतं? मम्मी आवडा खात खात जातो ना. मम्मी का बनवशील आवड्याचा? आवर खट्ट्या बनवीन. अजून का बनवीन? मम्मी तो गोडवाला मुरब्बा बनवशील ना मम्मी, आवड्याचा मस्त लागते ना. गुड बाबा, मला नाही येत तो आवड्याचा मुरब्बा वगैरे. मला फक्त आवरखट्टी बनवता येते, तर मी आवरखट्टीच बनवीन. का मम्मी, तुला काहीच नाही येत बनवता? तू कुठं खाल्ली होती मुरब्बा? मुरब्बा चांगला लागते म्हणते. मम्मी ते माधुरी ताई आली होती ना, तेव्हा मी त्यांच्या इथं गेली होती, तर त्यांच्या इथं खाल्ली होती मुरब्बा. असा सरपंचीन ताईने बनवला असतील. हो ना मम्मी, त्यांच्या घरी होता ना, मस्त लागला, मला दिला होता. जा तू जा शाळेत जा, बेल वाजेल ना, मग वर्गात बसू नाही देणार तुला. कुठं गेली होती म्हणून छडी मिळेल. काही नाही करत ना मम्मी. हो काही नाही करत का? उशिराही गेला तर काहीच नाही करत. कोणत्या कोणत्या मुली तर घरी जातात ना, त्यांना तर टीचर काहीच नाही करत. चांगले छडीने मार दिला पाहिजे, तेव्हा तुम्ही ऐकाल. का मम्मी तू, मी का रोज येते का? आता ते आवडे दिसले म्हणून आली तुला सांगायला. हो आली तर आता पटकन जा ना बेटा. जातो ना मम्मी, एक आवडा दे ना मला. धर धर तिथला आवडा धर ना, जा खा ना. माझ्या तोंडाला पाणी सुटलं मम्मी. सांभाळून सिटी, नाही तर तोंडातून पाणी खाली सांडेल. का मम्मी काही बोलते तू? काही नाही बोलत बाबा, तोंडाला पाणी सुटलं म्हणते तर मग सांडला गिनला तर. थांब थांब सिटी, मी काढून देते थांब. मम्मी 2 घेऊ का? आता 2 कशाला घेऊन राहिली, एकच पकड ना. मम्मी मी माझ्या मैत्रिणीसाठी एक पकडतो ना. घे घे पकड, 2 पकड ना, जा पटकन शाळेत. हो मम्मी ठीक आहे मम्मी, माझी मम्मी छान छान. ए सिटी हळू ना, बापरे किती जोरात जाते ही पोरगी. चल आता आवडे धुवून पुसून झाले, आता यांना उसायला मांडून देते. चला बापा शांताताई, जातो मी आता. कुंताई गेली घरी, मंजुळा काकूही गेल्या वावरात. बापा ललिता थांब ना आता. म्हणत होती ना आवरखट्टी कशी बनवतात, मला येत नाही म्हणून. आता बघ ताई, तर खूप वेळ लागेल ना. खूप वेळची आली आहे मी. नाही लागत ना ललिता. आता ना ललिता यांना मी पटकन धुवून आणते, मग एक कोरड्या पाल्याने पुसून घेते या आवड्यांना, आणि मग त्याच्यानंतर गॅसवर एक गंज किंवा घमेल वगैरे ठेवायचा, आणि त्याच्यामध्ये एखाद लोटा पाणी टाकायचा, आणि वरती ते चाळणी राहते ना, स्टीलची चाळणी, बघ ते छिद्र छिद्र राहतात. आपण भजे वगैरे त्याच्यामध्ये काढतो किंवा पुऱ्या वगैरे काढतो. हो माहित आहे. तर त्या चाळणीमध्ये हे आवडे ठेवून द्यायच्या आणि वाफेवर होऊ द्यायचे. हो का? किती वेळ पर्यंत ठेवायचे? जास्त नाही, 10-15 मिनिट. यांचा कलरही बदलते, आणि एक आवडा असा हातात धरून असा फोडायचा, त्या फाकी फाकी अशा वेगळेच निघतात. असं आता थांबूनच जा, बघून घे, मग घरी बनवशील तू. वेळेवर कोणताही काम येऊन जाते. अजून मग मला वेळ मिळते की नाही मिळत घरी यायला तुझ्या. माझी वाट पाहत राहशील, मग फालतू मध्ये आवडे खराब होऊन जातील तुझे. आता घरी काही काम आहेत का तुला? नाही ताई, आता काही घरी कामं गिमं नाही आहेत. झालं ना मग, बाबूराव भाऊ तर कामावर गेले असतील. हो ते कामालाच गेले, मग सायंकाळपर्यंत तर येत नाही. हो आता हे धनेच नेऊन टाकीन म्हणत होते. नेशील ना? टाकशील, आता वेळ आहे. ताई मग तुम्ही 4 किलो आवडे घेतले, तर 4 किलोचे का आवरखट्टीच बनवता? नाही हो, 4 किलोची आवरखट्टी नाही बनवत मी ना, 2 किलोची बनवते आवरखट्टी. मग 1 किलोचा मुरब्बा बनवीन आवड्याचा, आणि 1 किलो आवड्याचा लोणचं टाकीन. बाप रे बाप, लोणचं मुरब्बाई? हो आमच्या इथं ना पोरांना मस्त आवडते. आवड्याचा मुरब्बाही आवडते, लोणचंही आवडते, आणि चांगले फायदेमंद आहे. आवड्याचा लोणचं, मुरब्बा, आवरखट्टी याच्याने आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आपल्या केसांसाठी चांगलं आहे, आपल्या त्वचेसाठी चांगलं आहे, भरपूर फायदे आहेत.
तू एक काम कर, आता तू आवर खट्टीच बनव, मग मी लोणचं बनवीन आणि मुरब्बा बनवीन ना आवळ्याचा. आता देईन तुला, तूही खाऊन बघशील आणि बाबरा भाऊन नाही देशील, आणि चांगला लागेल तर मग बनवता येते. आताच काय आवळ्याचा सीझन जात नाही. हो ताई, ठीक आहे ना. बस मी आणते पटकन धुवून. मी पण करू लागते ना तर ताई. धुवायला नाही लागत ना वेळ, पाण्यात टाकला की काढला, थोडासा असा हाताने फिरवला ना मग पुसू लागशील वाटल्यास. हो ठीक आहे ठीक आहे. इथं बसल्या बसल्याच्या डोळ्या लागून गेला माणसाचा. कोणता यायचीच आहे वाटते. हे कोणता आहे ना, गेली का बस लटकते तिकडेच. हो इथंच बसले आहात तुम्ही, आतमध्ये आराम नाही केले का? अरे इथं बसल्या बसल्याच्या डोळ्या लागला माझा. टीव्ही चालू केलं होतं. पण कोणता, तू किती वेळची गेली होती? एवढा वेळ लागते का आवडे घ्यायला गेली तर? आता बसली ताईच्या घरी, थोडासे काम बिम झाले होते तर आता म्हणलं बसते. चहा वगैरे बनवलं ना ताई ना. ललिता ताई होती, मी अजून मंजुळा काकू होत्या, मग चहाच ठेवलं ना ताई ना. बापा, त्यांच्याच घरी गेले होते सगळे आवडे घ्यायला का? हो नाही, त्या मंजुळा काकू वावरात जात होत्या आणि ललिता ताई त्यांच्या घरी आधीच गेल्या होत्या धने मागायसाठी. अरे वा, आवडी तर मस्त आहेत. दे बरं एक आवडा, दे बरं खायसाठी. हो हो देते, धुऊ द्या मग देते. किती रुपये किलो मिळाले आवडे? 70 रुपये किलो. पागल झाली का? 70 रुपये किलो आवडे आहेत का? बाजारामध्ये तर 50 रुपये किलो आवडे आहेत. 50 रुपये, 60 रुपये किलो, 70 रुपये किलो घेऊन आलो म्हणते. कशाला आणली? 70 रुपये किलो होते तर मी आणलो नसतो का बाजारावरून? हो माहीतच आहे किती आणतात. सांगितली ना तुम्हाला, 1 हप्ता झाला आवडे आणाल म्हणून. आणले का? अरे तर चांगले नव्हते ना, डाग वगैरे होते, त्याच्यामुळे नाही आणलो. तर मग डाग वगैरे होते म्हणून 50-60 रुपये किलो होते. ह्या आवड्यावर एक डाग नाही आहे आणि ताजा आवडा आहे. आणि तसाही असून तो एवढ्या लांब विकायला आला तर का 5-10 रुपये कमवेल नाही का? बाजाराला जायला तुम्हाला पेट्रोल पाणी नाही लागत का? बापरे बाप, असे भडकून राहिले. आता 2 किलोवर 20 रुपये जास्त गेले. 60 रुपये किलो आहेत म्हणता तुम्ही, तर ते डागवाले नाही आहेत का? गेले असतील आता 2 किलोवर 20 रुपये जास्त. असे तर खर्रा खाऊन थुकतात, देवा नाही. 70 रुपये किलो घेऊन आणली तर भडकून राहिले का? बाजारामध्ये चांगले आवडे होतेच नाही का? अरे होते, महाग होते ना, म्हणून नाही आणलो मी. किती रुपये किलो होते तर? होते 70-80 रुपये किलो. मग सांगा बरं, माझ्यावर रागवून राहिले. अरे तो उतरला नसता का भाव? आता 1 हप्ता गेल्यानंतर भाव उतरला असता. राहू द्या. आला गावामध्ये तर घेतली. तो चेहरा ठीक करा आपला. फालतू मध्ये रागवतात कसे तर, चांगले नाही दिसत. खाता का आवडा? आणू का धुवून? हो आणा. अरे कोणता, एक काम कर, आधी राहू दे आवडा. पहिले चहा बनव बरं. आता झोपून उठलो तर थोडासा चहा पिऊ दे, मग नंतर खाईन. ठीक आहे. बापा ताई, उसवून होऊन गेले का आवडे? हे बघा आवड्यांना फटीच पडल्या. असे उसवायचे नाही. खाली गजामध्ये 1 लोटा पाणी टाकले होते आणि मग चालणी मांडले होते ना, चालणीत आवडे होते ना. हो. आता ह्या आवड्याच्या फाकी काढून टाकू आणि हे बिया वेगळे काढू. आणि मग ताई मसाला वगैरे लागत असेल ना आवर खट्टीसाठी? मसाला यातच टाकायचा का? नाही ललिता, मसाला आता नाही टाकायचा. आता फक्त मीठ थोडासा भुरकवायचा. ह्या फाकी केल्यानंतर त्यांच्यावर साधा मीठ भुरकवायचा. मग ह्या फाकी 2 दिवस वाळू टाकायच्या. हो का? 2 दिवस वाळू टाकायच्या. सोबत आता मसाला वगैरे नाही लावायचा का? नाही. मग 3ऱ्या दिवशी मसाला बनवायचा आणि मग आवड्याच्या फाकीमध्ये तो मसाला टाकायचा. मसाला मग कसा बनवायचा तर ताई? का लागते? काही जास्त नाही लागत. बघ, कच्ची सोप लागते, जिरा, ओवा आणि काला नमक. ताई, काला नमक म्हणजे तो पादराई नमक का? हो तोच. आता 2 किलो आवड्याचे आपल्याला आवरखट्टा बनवायचे आहेत. तर नाश्त्याचा चम्मच आहे ना, त्याच्याने 2 चम्मच सोप घ्यायचे, 2 चम्मच जिरा घ्यायचा आणि ओवा पण 2 चम्मच घ्यायचा आणि काला नमक 1 चम्मच आणि साधा नमक अर्धा चम्मच. असं सगळं एकत्र करून त्यांना पिसून घ्यायचं बारीक. आणि मग एका गंजामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घेऊन हे मसाले टाकायचे आणि शिजू द्यायचा. 5 मिनिट ते शिजू द्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्या आवड्याच्या फोडीमध्ये मिक्स करायचा तो पाणी, किंवा मग त्या पाण्यामध्ये आवड्याच्या फोडी टाकायच्या, पसरट भांडा असेल तर. आणि 1 मिनिट गॅसवर तो थोडासा होऊ द्यायचा. आवड्याच्या फाकी ना सगळं पाणी पिऊन घेतात. हो का? हो, अशा पद्धतीनं आवड्याची आवरखट्टी बनवायची. समजलं ना रजनी, कशी बनवतात आवरखट्टी? हो ताई, आता समजली कशी बनवतात आवरखट्टी. आता यांची फाकी कराल ना तुम्ही, बिया वेगळे काढाल. हो ललिता. आणि मग थोडासा मीठ भुरकवून टाकीन. ठीक आहे ताई, आता समजलं मला. आता मी जाते घरी. हो ठीक आहे. काही नाही समजेल, अडचण येईल तर मग येशील बोलवायला, सांगेन मग. हो ठीक आहे ना ताई. चल, मी आता ह्या फाकी करते आणि वाळू टाकून देते. आवड्याची वास येत आहे. कुंता
बापा आई खूप वेळ केला ना सूर्यकांत ताईच्या इथून यायला. बस बस केलं तर बसली बापा. आवड्या घेतली का? आवाज येऊन राहिली. हो आई तुम्ही गेले ना, मग सोनू आला होता मावशी आवडे घेते का म्हणून, त्यांच्या घराकडे होता आवड्यावाला, तर मग जाऊन आणली घेऊन 2 किलो. हो का? चांगलं झालं बापा मी नाही घेतलं तर. सूर्यकांताच्या घराकडे आला होता, सूर्यकांतानं नाही घेतलं तर मग मी नाही घेतली. काऊन नाही घेतलं ताई त्यांनी? मग 70 रुपये किलो म्हणत होता तो. सूर्यकांतानं 50 रुपये किलो मागितलं तर नाही देऊ म्हणे. हो आई 70 रुपये किलोच्याच भावाने घेतला आम्ही पण. मग बाईला म्हणली मी सूर्यकांताला घे, तर नाही म्हणते, महाग होतील म्हणते, नाही घेत म्हणते. मी म्हणली 60 रुपये किलो देऊन दे म्हणली त्याला, तर नाही आजीबाई म्हणते तुमच्या गावात म्हणते मी 70 रुपयाची किलो विकलो म्हणते, तर एकच भाव आहे म्हणते. हो आई तो तसाच म्हणत होता. 70 रुपये विकलो म्हणे, सगळ्यांना दिलो म्हणे, तर 70 रुपये म्हणे, कमी नाही म्हणे. हो तर याईला घेऊन टाक म्हणली आता, का 10 रुपयासाठी इकडे तिकडे पाहते म्हणली, नाही म्हणते. त्यांच्या इथले भाव जातात ना, आणतील घेऊन ते. बाजारामध्ये होते खरा 50 60 रुपये किलो होते खरा. तू कशाला घेतली तर मग तेवढे महाग? 50 रुपये 60 रुपये किलो होते म्हणते बाजारात. तर आई यांना सांगितली होती तर नाही आणला ना, ते थोडे डाग वगैरे होते त्यांच्यावर, आणि चांगले आवडे 70-80 रुपये किलो होते म्हणतात. हो का? नाही घेऊ म्हणलं तर मग मी म्हणले तू नाही घेत तर मी नाही घेत, राहू दे म्हणली. राहिला बापा नाही घेतली मी तर. आवडे उसवायला मांडली का? हो आई उसवते म्हटली. झाले उसवून आता गॅस बंद केली. चहा बनवू का तुमच्यासाठी? नाही हो, सूर्यकांताच्या घरी नाश्ताही झाला, चहाही पेलो, राहू दे. 2 वेळ चहा पेलो त्याच्या घरी. हो का? 2 वेळा चहा बनवला का? ते गिराईक आले होते, तिच्या ओळखीचे होते कोणीतरी, तर त्यांच्यासाठी बनवलं मग चहा, तर मलाही दिलं ना अजून. आवडावाला आला त्याच्यातच अर्धा तास टाइमपास झाला तिचा. ना तर बसल्या बसल्या ते फोडून देतो आवडे, शिजले म्हणते ना. हो हो आताच गॅस बंद केली, थोड्या वेळ थंड होऊ द्या. आता ते जावई रात्रभर येते, बहीण घेऊन नाही टाकलं असतं का? नाही तर आता आई त्या ताई ना तेवढे पैसे कमवतात, ब्लाऊज शिवतात, रोजचे 1-2 ब्लाऊज शिवतात, असं नाही का नाही म्हणून. पण काही घ्यासाठी मागे पुढे पाहतात. काही घ्यायचं राहिला तर त्या भाऊंना सांगतात. आता तोही आवडेवाला एवढ्या दूर आला चालत चालत, आता आपली मेहनत नाही काढेल का? 5-10 रुपयानं मागच देईल. आणि आई आवडे 1 नंबर आहेत, मस्त. हो पाहिलं आवडे मस्त आहेत, माझाही विचार झाला होता घ्यावा म्हणून. आई मी आवडे काढते थंडी करायसाठी, मग त्यांच्यातल्या बिया काढून द्याल. हो काढून देतो म्हणलं तरी. अरे लक्ष्मी काहीतरी तळ ना थोडासा. काहून पोट नाही भरला का जेवण केलं तर तुम्ही? भाजी नाही आवडली मला आजची, काही पापड बिपड तळ बरं थोडासे. काहून का झालं होता भाजीला? भाजी तर चांगलीच झाली होती ना. हो भाजी चांगली झाली होती, पण मला नाही आवडत ते पत्तागोबीची भाजी. असं पत्तागोबीची भाजी नाही आवडत? तुम्ही तर सांगितलं नाही ना मला कधी. आता का सांगायचं? नाही दुसरी बनवून दिली असती ना भाजी. नाही तसा खातो वगैरे मी, पण असा पोट नाही भरत. का तळून देऊ मग? बघ काही पापड वगैरे, चिप्स, साबुदाण्याचे पापड. हो सज्जावर आहेत ना, काढून द्याल तेव्हा. हो काढून देतो चल. लक्ष्मी कोण आवाज देत आहे जी? अरे ललिता वहिनी सारखा आवाज येत आहे. या ललिता वहिनी या. अरे बाबा गलत वेळेवर आली का मी? डिस्टर्ब तर नाही केली बाबा तुम्हाला? हा वहिनी, बापरे बाप, इंग्लिश बोलायला लागले ना तुम्ही तर. काही पण बापूजी. या ना ताई या, बसा. नाही हो बाबा आज तर खूप मांदे झाल्या, आता बसत वगैरे नाही. हे घे आवडे. कुठले आवडे आहेत वहिनी? आवडे ना तुमच्या आईने घेतला तिकडे शांताताईच्या घराकडे, वावरात जात होते तेव्हा मला म्हणाल्या की घरी जाशील तर देऊन देशील म्हणून. मी म्हंटली हो देईन बाबा. मी घेतली, त्यांनी घेतला. नाही घेऊ म्हणत होते. लक्ष्मी येते का बनवता तुला आवड्याच्या आवरखट्ट्या वगैरे? हो ना ताई येते ना. पाय काकू म्हणत होत्या की येते का नाही येत बाबा माझ्या सुनेला. नाही येते बनवता. मला आवाज आला होता आवडे घ्या म्हणत होते कोणतरी. हो आवडे विकणीवाला आला होता गावामध्ये. या ना वहिनी बसा ना, आता चहा बनवून राहिली लक्ष्मी. नाही बापूजी, आतापर्यंत मी शांताताईच्या इथं होती, झाला त्यांच्या इथं चहा वगैरे पेली. आता घरी जाते मी. चला ठीक आहे लक्ष्मी बापूजी, मी जाते. डिस्टर्ब झाला बापा तुम्हाला? नाही तसा नाही ताई, बसा ना, या ना. थोडासाच घ्या चहा, जास्त नका घेऊ. नाही हो थोडासाही नाही घेऊ शकत, मग पेईन उद्या परवा. आणि 1 किलो आवळ्याच्या लोणचं टाकीन. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता आवळ्याच्या फाकी काढून झाल्या, मी वाळू टाकायला नेते. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मग आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केली असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. राजश्री ताई कुठं गेल्या तर माहित नाही, कमेंट्स नाही करत आहेत खूप दिवस झाले तर.